नाभिसूनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमौदास्यवात स्फुर्यत्सध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे जिनकी ध्यान अग्नि से नभ में फैले है स्फुलिंग रे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है। अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवंतो अंतर्यामी जयवंतो अंतर्यामी। पान नंबर 205 पॉइंट नंबर 382 श्लोक नंबर 75 पद्मानंदी पंचशतिकेचा। हेयं हि कर्मरागादि तत्कार्यं च विवेकिनः उपादेयं परं ज्योति रूपयोगैकलक्षणं ज्ञानियोऽङ्गो कर्मकृत रागादितजनात् ये विवेकी पुरुष को ज्ञानावरणादि कर्म तथा उनके कार्यभूत रागादिकों का अवश्य ही त्याग कर देना चाहिए और ज्ञान दर्शन स्वरूप इस उत्कृष्ट आत्मतेज को ही ग्रहण करना चाहिए, है ना। विवेकी पुरुषांना सांगितलं कर्म आणि त्या कर्माच्या कार्य जे आहे रागद्वेषादी ह्यांचा त्याग करायला पाहिजे। कर्माचा त्याग करायचा म्हणजे ज्ञानावरणादी सांगितलं ना पुरुषांना कर्म सोडा। कर्म सोडायचं म्हणजे काय सोडायचं आहे? स्वभावामध्ये राहायचं आहे। कर्म असे सुटत नाहीत, ते कळलं का नाही? ते काय वेगळं गोष्ट नाही आहे, वास्तविक काय आहे एक उदाहरण तुम्हाला सांगतो। नेहमीला आपण बघतोय सगळ्या गोष्टी आहे ना, पण एक उदाहरण आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जसं आपण काय करतो आहोत, अन्न खातो का नाही, खाताना खाऊन टाकतो, संपला विषय। पण पुढचं जे कार्य आहे ते कसं होतं आहे ना, ह्याच्याबद्दल आपण विचार करत नाही। त्यामुळं मग काय होतं सांगितलं, मग आपण काय अन्न खायला पाहिजे, त्याचा काय रिझल्ट होणार ह्याचा विचार नाही केला तर मग तब्येत बिघडते, किंवा तब्येत बिघडल्यानंतर काय प्रकारचं खायला पाहिजे हे काहीच राहत नाही ना लक्षात। पण ज्यांना त्याचं ज्ञान आहे, आता तुमची तब्येत बिघडली मग डॉक्टरला कळते, मग ते सांगते की हे चुकलंय, हे असं झालंय, तसं झालंय, मूतखडा का झाला, स्टोन का झाला, पाणी कमी पडलं, बरोबर का नाही। मग सगळं नुसतं काय करू नका आहे ना, नुसतं तुम्ही काय शरीराकडे लक्ष द्या, नुसतं तुम्ही हे करू नका असं डॉक्टर सल्ला देतात। मग इथं सांगायचा अभिप्राय काय, म्हणजे ते जे होतंय ना कार्य ते सगळं
हळूहळू होतच चाललं आहे शरीरामध्ये आपल्या. जे काही रोग होत आहेत फक्त आपलं त्यावर लक्ष नसतं, आपण बिनधास्त राहतो आणि रोग झाल्यानंतर दुःखी होतो. इथं पण तसंच आहे व्यवस्था, सगळी कर्मांची व्यवस्था सगळी ऑटोमॅटिकच होती आणि आपल्याला त्यावर लक्ष नसतं. मग आपण बिनधास्त वागतोय, राग द्वेष केले काय फरक पडतो, चिडलं म्हणून काय होतंय. पण जेव्हा त्याचं फळ मिळतं आहे ना तेव्हा दुःखी होतो आणि म्हणतो काय माझ्याकडनं कसलं पाप केलं गेलं कुणास ठाऊक आहे ना, माझ्या नशिबा असं बा काय. मग प्रतिक्रमण करत बसतोय, मग प्रायश्चित्त करत बसतोय, मग जाप देत बसतोय, मग दान करत बसतोय. कळलं का नाही. आपण ते व्हायच्या अगोदर जर सावधागिरी बाळगली असती तर काय म्हणतोय समजलं का. ते व्हायच्या अगोदर सावधगिरी जर बाळगली असती तर त्रास होणार नाही ना. पण सावधगिरी तर बाळगत नाही आम्ही. समजतंय का काय म्हणतोय ते. ॲटलिस्ट काय आहे जसं आपण म्हणतो ना, ॲटलिस्ट लोकव्यवहारामध्ये विष होईल असं गोष्टी खात नाही आपण. विष समजतं ना, विष आहे ना. तसं जिनशास्त्रामध्ये जर सावधगिरी बाळगली ॲटलिस्ट निदत्ती निकाचित कर्म बांधल असं तर वागणार नाही. ॲटलिस्ट सुरुवात तर काय म्हणतो कळलं का. निदत्ती निकाचित कर्म कशाला बांधलं तर ते तत्वसूत्रामध्ये आलेलं आहे किंवा कर्मकांडमध्ये पण येईलच आहे. आपल्याला कमिंग सून आहे. आता जीवकांड बघतोय, कर्मकांड पण आहे. मग ॲटलिस्ट समजतं का काय म्हणतोय ते. मग आता तिथं प्रश्न येतो की हे का शिकायचं. मग जसं सांगितलं नाही का, जसं डॉक्टर की का शिकायची काय हो. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी डॉक्टर की नाही समजतं. म्हणजे बेसिक ज्ञान व्हायला पाहिजे तुम्हाला की बाबा काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय खाल्ल्यावर काय होतं काय नाही होतं. अशा प्रकारे घरामध्ये पूर्वीच्याला सगळे डॉक्टर होते, म्हणजे आयुर्वेदिक ज्ञान होतं. आजीच्या बटुव्यामध्ये सगळं होतं माहिती ना. आजी काय हां काय शब्द, आजीबाईचा बटुवा, हे पूर्वी सगळं ज्ञान होतं. आणि आत्ता पण पाहिजे. मी वारंवार सांगतोय तुम्हाला बेसिक आयुर्वेदिक ज्ञान पाहिजे. आयुर्वेदिकमध्ये शरीराला काय होतं आहे, त्याला काय करायला पाहिजे काय नाही, सामान्य गोष्टी तर कळल्या पाहिजे का नको, कळल्या पाहिजे का नको. त्याला काय उपचार आहे काय उपचार नाही आहे, बेसिक समजतंय का. मग ज्याला विश्लेषण हवं आहे ते विशेष अभ्यास करून डॉक्टर आधी बनतोय. पण मग हे का बेसिक ज्ञान. जर बेसिक ज्ञान असेल तर तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये किंवा कोणी साधू संत आले, कोणी ज्ञानी आले तर त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना काय आहार द्यायला पाहिजे, त्यांना काय हे करायला पाहिजे ह्याचं ज्ञान पहिलं तुम्हाला गरजेचं आहे की नाही. पण ह्याचं ज्ञान काहीच शिकवत नाही. शाळेमध्ये तर अजिबात शिकवत नाहीत. बाबर आणि गोबर शिकवतात फक्त. त्याचा काय संबंध नाही आपल्याशी. मी म्हणलं ना शाळेतलं तर शिक्षण एकदम म्हणजे एकदम मला ते पहिल्यापासूनच ज्या गोष्टीचा आयुष्याशी काहीतरी संबंध आहे ते शिकवायला पाहिजे होतं. भारत शेतीप्रधान देश आहे तर शेती शिकवायला पाहिजे शाळेमध्ये. कुठली झाडं ओळखता येत नाहीत मला स्वतःला. लोकांचं काय सांगतोय ते मला नाही ओळखता येत. झाडं कुठलं झाड आहे, कशाचं झाड आहे ते, ह्या झाडातनं काय फायदा आहे समज, ह्याच्या पानातनं काय फायदा किंवा ह्याच्यातनं काय काही नाही. काही म्हणजे काहीच माहीत नाही. हे बेसिक माहीत पाहिजे होतं का नव्हतं. नाही त्या गोष्टी शिकून काय मला काय म्हणजे एक पैशाचा फायदा नाही. खरंच सांगतोय. आणि आपण मागं लागलोय पोरांच्या परीक्षा आल्या आता आम्हाला जमणार नाही. काय त्या परीक्षा काय होणार आहे काय करणार आहे सांगा उगं फुकटचं. आता ते एक जीवाचं मी आपलं सहज वाचलं आहे ना, मला माहिती विषयांतर होतं पण असू द्या ऐकून तर घ्या. एक जीवानं असं लिहिलं होतं काय की आपण काय करायला पाहिजे. जैन समाजानं आता तर कॅन्सर हॉस्पिटल काढायला पाहिजे, हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे हॉस्पिटल वगैरे. अरे मला कळतं काय तुम्हाला, इथं तुम्ही कसंही वागायला पाहिजे आहे ना. आणि इकडं परत म्हणायचं काय औषध गोळ्या द्यायला पाहिजे. कॅन्सर होणारच नाही किंवा झाला तरी सुद्धा त्याला कशा प्रकारे हे केलं जातं. आयुर्वेदिकमध्ये सगळ्या गोष्टी आहेत का नाहीत.
मी जर थोडेसे व्हिडिओ बघायला लागलो म्हणून तुम्हाला सांगतोय आहे ना. खूप म्हणजे कॅन्सर हा विषय नाही, अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण जरासुद्धा विवेक पाळत नाही. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो तेव्हा तुम्ही डॉक्टर घ्यायचाल, ॲलोपॅथी घ्यायचाल, मी कुठं नाही म्हणतोय, नाही म्हणत नाही तुम्हाला. पण काय किरकोळ असं तर ज्या गोष्टी आपल्याला घरी करून उपाय होतात त्या सामान्य गोष्टींचा तर उपाय करायला पाहिजे का नको. वाफ घेताय का तुम्हाला सर्दी झाली ना आहे का नाही. आता ती तुम्हाला सल्ला माहिती आहे, मला सांगतात भैया सूरज भैया, पण मला पण होती ना. वाफ घ्या. मग ही बेसिक गोष्ट पाहिजे का, माहीत पाहिजे का नको आपल्याला पुढच्या पिढीला. काय म्हणतोय समजतं का तुम्हाला. काय सुद्धा नाही आहे म्हणजे अक्षरशः मला असं म्हणजे वाईट वाटायला लागलं आहे ना. आता मी समजा इथं कोणी आणि आले जी आजारी पडले, तुमच्याकडे आहे का आयुर्वेदिक झाडं. सगळी शोची झाडं लावली सगळी नुसती. आयुर्वेदिक झाड आहे का काय विचारतोय. काय नाही तसलं काय नाही. आहे का अडुळशाचं झाड आहे का आपल्याकडे. तिथं इथं लावलंय का विचारते. शेतात नाही म्हणत मी, ती शेतात आणायचं कोण. अहो इथं होतं मंदिरामध्ये, ते कोणी काढलं मला माहीत नाही. पूर्वी आम्ही आजारी पडले की घेत होतो. आता अडुळशाचं झाडच नाही. आहे का डॉक्टर. मी आणली अकलूजवरनं काढी, सगळ्यांनी लावा. काय नितीन काका खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही त्याचं वाढवा. मीच करणार लावणार होतो, पण तिथं लावायला जागा नाही ब्रह्मचर्य आश्रम पुढं. मी बघितली कुठंच जागा दिसत नाही आहे ना. आणलं होतं त्यासाठीच खरं. मग ते झाडं लावा. तुम्हाला कळते का काय. आता ते असल्या गोष्टी सांगायचं मला अवघड वाटायला लागले शास्त्राच्या वेळेस. हे बेसिक आहे आणि मुलांना हे बेसिक शिकवा हो. काय खाल्ल्यावर काय होतं काय नाही. मग कशासाठी सांगायला लागलो तुम्हाला. मग आपल्या कर्णनिवाचं महत्त्व येईल तुम्हाला सांगायला लागलो. त्यासाठी बेसिक जसं काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आणि त्याच्याद्वारे काय इफेक्ट होतो, त्याच्याद्वारे कशावर काय केलं पाहिजे, हे बेसिक आपल्याला स्ट्रक्चर माहीत पाहिजे का नको. माहीत पाहिजे का नको. म्हणजे तिथं मग तसं इथं आम्हाला सांगितलं बेसिक स्ट्रक्चर इथं सांगितलं जातं. ते कर्मांचं व्यवहारानं अशुद्ध जीवाचं बेसिक्स गोष्टी सांगितल्या जातात आपल्याला. तुम्हाला काय करायचं आहे काय नाही हे कळलं पाहिजे का नको. औपशमिक सम्यक्त्व काय आहे, क्षायक्षमिक सम्यक्त्व काय आहे, क्षायिक सम्यक्त्व काय आहे, ह्याचा फायदा काय होणार. क्षायिक सम्यक्त्व होत नाही म्हणून काय झालं. मग क्षायक्षमिक सम्यक्त्वात कसे दोष लागतात आज आपण ते बघणार आहोत. मग आपले परिणाम कसे असतात. सारखं काय दिवसभर तुम्ही आत्म्यात राहताय का आत्म्यामध्ये. मिथ्यात्व काय आहे, साधन काय आहे, सम्यक्त्वाची विराधना होते, मिश्र परिणाम काय असतो, ते किती वेळा असतो समजते. हे सगळं कळाल्यानंतर मग ह्या जीवाला समजतं की मी कसले परिणाम करायला पाहिजेत. आणि मग माझ्या इथं आपण सर म्हणतो परिणाम बिघाडणे का. ती भीती कशी येणार. त्याविषयीची माहिती असेल तर भीती येणार का नाही. एवढा एक परिणाम केला तर असं काय घडलं आणि एक शुद्धोपयोगाचा काय इफेक्ट आहे. मग त्याचं महत्त्व येणार का नाही. आणि ज्याचं महत्त्व येणार मग तो जीव त्याच्या मागं लागणार का नाही लागणार. त्याचं गांभीर्यच नाही आहे. सम्यक दर्शनाचं गांभीर्य जर असतं ह्या जीवाला तर त्याच्यासाठी रात्रंदिवस एक केले असते का नसते सांगा बरं. आचार्यांच्या वचनावर विश्वास आहे का सांगा मला विचारतो तुम्हाला. आता कोणतं अमृतचंद्राचार्यांनी लिहिलं का नाही. पश्य षण्मासमेकम 6 महिने जर यथोचित प्रयत्न केला तर आत्म्याचा अनुभव होऊ शकतो. आहे का विश्वास. मग तसा खरोखर आम्ही 6 महिने दिले का स्वतःसाठी. 6 महिने मॅक्झिमम सांगितलं आहे, मिनिमम तर काय होऊ शकतं. दिले का स्वतःसाठी 6 महिने. काय विचारतोय. शाळेच्या अभ्यासासाठी देताय का नाही तुम्ही. वर्षानुवर्ष देताय का नाही. 6 महिने स्वतःसाठी देताय का. आयुष्यातले 6 महिने फक्त मागितले तुम्हाला. 6 महिने काय मग तेच सांगतोय ना 6 महिने. मग तिथं असं खंड पाडतंय का शाळेच्या शिक्षणामध्ये. तिथं किती सिरियसली अभ्यास करताय.
करताय का नाही? काय विचारतोय? आपण किती अडाणी राहिलं तरी पोराकडनं करून घेताय का नाही? आपण काय लय मोठे दिवे लावले ती? हां, काय नाही केलं. पण ठीक आहे, मला त्याच्याबद्दलचा नाही आता चालला विषय. पण विषय काय चालला आहे की अशा प्रकारे मग त्याचं महत्त्व कधी येणार? जर तुम्ही ह्यातनं समजलं की एक शुद्ध उपयोगाचं एवढं सामर्थ्य आहे, एक सम्यक दर्शनाचं एवढं सामर्थ्य आहे, हे तुम्हाला आता समजणार. आता मी घटवतो एक सम्यक तो मार्गणा, संयम मार्गणेतनं मला घटवायचं आहे, पण वेळच मिळत नाही. शिकवू कधी, उपयोग सांगू कधी, त्याचा जीवनामध्ये चिंतन कधी सांगू, असंच व्हायला लागलं आहे. पण ठीक आहे, रोज थोडं अवघड थोडं सोपं असं सांगतो, म्हणजे बॅलन्स राहील. एकदम अवघड आलं तर सगळे आहे का नाही उडून जातील, आहे ना. तर असं बॅलन्सली घेतो, आहे ना. पण आता सांगायचा उद्देश एवढा की ह्याचं महत्त्व आहे. आणि मग का समजत नाही आहे? बुद्धीला गंज चढलाय म्हणून समजत नाही. आणि जर मी वारंवार सांगतो, तुम्ही जर ह्याच्यात जर ठरवलं की मी हे पाठ करणार, हे जर मी चिंतन करणार, ह्याचा मी अभ्यास करणार, ह्याची जर सवय लावली तर तुम्हाला भेदविज्ञानाची सुद्धा सवय लावणार. पण शास्त्राची, स्वाध्यायाची ज्यांनी सवय नाही लावली, अभ्यासाची सवय नाही लावली, त्यांना भेदविज्ञानाच्या अभ्यासाची सवय नाही लागणार. आणि ते 6 महिने अभ्यास नाही करणार तर मग त्यांना भेदविज्ञान पण नाही होणार. हा फायदा आहे की नाही? आहे की नाही? हां, असं आहे. ठीक आहे, आता नको, विषयांतर खूप होत जाईल. तर सांगायचा अभिप्राय एवढा. मग कुठंपर्यंत आपण वाचलं आत्ता? विवेकी पुरुषांना ज्ञानावर आधी कर्म आणि त्यांच्या कार्यभूत रागाधिकांचा अवश्य त्याग करायला पाहिजे आणि ज्ञान दर्शन स्वरूप उत्कृष्ट आत्म्यालाच ग्रहण करायला पाहिजे. ओ